नमस्कार मित्रांनो, मी अक्षय ज्ञानेश्वर आदलिंगे, प्रभाग क्रमांक 1 मधून पंढरपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रथमतः मला सांगायला आनंद होतो की मी प्रभाग क्रमांक माझ्यापाशी 2 ऑप्शन होते, प्रभाग क्रमांक 1 आणि 2। मात्र प्रभाग क्रमांक 1च हा मी निवडला। याचं कारण म्हणजे की मला काम करण्याची सुरुवातीपासून इच्छा आहे आणि सर्वात जास्त कामाची गरज जी आत्ता सध्या भासत आहे ती प्रभाग क्रमांक 1 साठी करावा आणि त्यासाठी काहीतरी करावं लागणार हे मला निश्चित माहीत होतं, म्हणून मी प्रभाग क्रमांक 1 ची निवड केलेली आहे। कारण की प्रभाग क्रमांक 1 मध्ये जो आपण झोपडपट्टी भाग म्हणतो किंवा कुंभार गल्ली किंवा यामध्ये जुनी वडर गल्ली असते, या भागाचा विकास हा कित्येक वर्षानुवर्षे आहे तसाच रखडलेला आहे। विकास ही संकल्पना यांच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचली आहे की नाही हेच मला अजून थोडीशी शंका वाटते। मी अपक्ष लढायची वेळ आली तरी अपक्षसुद्धा लढणार आहे, ते फक्त तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या विकासासाठी। त्यामुळे मला प्रत्येक ज्या काही अडचणी येतील किंवा इथून पुढे मतदान रूपी तुमचा आशीर्वाद जो हवा आहे त्यासाठी मला त्यावेळी तुमची साथ ही सोबत असणे आवश्यक आहे। मित्रांनो, मला आवर्जून सांगावेसे वाटते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या असतात, म्हणजे नगरपालिका असू दे किंवा इतर नगर परिषद, नगरपंचायत, महापालिका, या निवडणुका कोणत्याही धर्म, जाती किंवा समाज यांच्या आधारावर लढल्या जात नाहीत। तुम्ही जर या आधारावर मतदान करत असाल तर तुम्ही इथं पूर्णपणे चुकत आहात। कारण की ज्या वेळेस असा भ्रम आहे की जर केंद्रामध्ये ज्याची सत्ता आहे त्याची राज्यामध्ये आली पाहिजे व तीच महापालिकांमध्ये निधी पुरवला जातो त्यांच्यामार्फत, पण हे साफ चुकीचं आहे। ज्यावेळी तुम्ही सुरुवात तुमच्या ग्रामपंचायत असते किंवा नगरपालिकेपासून योग्य उमेदवार निवडण्याची सुरुवात जर तुम्ही केली तर हा जो क्रम आहे तो केंद्र सरकार बदलण्यापर्यंत तुमचा जाऊ शकतो। तुम्ही तुमचा नगरसेवक असू दे किंवा नगराध्यक्ष निवडताना तो पूर्णपणे समाजासाठी सक्षम कसा असेल किंवा आपल्यापर्यंत प्रत्येक शासनाच्या योजना तो आपल्यापर्यंत पुरवेल का, त्यासाठी तो योग्य पात्र आहे का, किंवा आपल्या अडचणी तो शासनापर्यंत नेऊ शकतो का, तो तिथपर्यंत मांडू शकतो का। प्रभागातील जर समस्या तुमच्या अजून काय असेल ते तुम्हाला माहीत नसेल तर त्या पदाधिकारी किंवा जो उमेदवार तुम्ही निवडून देणार आहे त्याचा काहीही तुम्हाला फायदा होणार नाही किंवा समाजासाठी होणार नाही। कारण की तुमच्या पुढे जर तुमच्या 10 वर्षाचं पुढच्या तुमच्या प्रभागासाठी विजनच नसेल तर तुम्ही त्या प्रभागासाठी काही करू शकणार नाही। त्यामुळे मतदान करताना तुम्ही विचारपूर्वक व कोणत्याही धर्म, जाती व किंवा समाज असू दे या पलीकडे जाऊ तुम्ही मतदान करावे असे मला वाटतं। तर तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे की नगरपालिकेमध्ये जो आपल्याला कर आकारला जातो त्या कर आकारण जी तुम्हाला बिल दिलं जातं त्यामध्ये तुमच्या ह्याच्यात खनपट्टीमध्ये थोडक्यात पाणी पुरवठ्याचा कर किती आकारला जातो किंवा करमणूक कर असू दे, शिक्षण फी, हे महाविद्यालयीन शिक्षण फी, पण यामध्ये तुम्ही खरंच त्याचा मोबदला उचलताय का शासनाकडून हे सुद्धा तुम्ही माहीत करून घेतलं पाहिजे व तो तुमच्यापर्यंत पोहोचणारा प्रतिनिधी तुमचा तेवढा सुशिक्षित असला पाहिजे। मला आज आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या प्रभागासाठी माझं पुढचं 10 वर्षाचं जे विजन आहे ते माझ्यासाठी पूर्ण मी तयार करून ठेवलेलं आहे। माझ्या भागामध्ये बांधकाम कामगार, दगडी मूर्तिकाम करणारे, परत कुंभार काम करणारे लोक असे भरपूर वास्तव्य आहेत, पण मी त्यांच्यासाठी आत्ता त्यांच्या कलेला वाव मिळेल अशी एक व्यासपीठ त्याला आजपर्यंत मिळत नाही आहे। ते व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सर्वात मोठं माझं प्रथम लक्ष राहणार आहे। तसेच त्यामध्ये कुंभार काम करणारे जे कलाकार असतील त्यांच्याजवळ जी कला आहे ती कला त्यांची पूर्ण देशभरात कशी पद्धतीने पोचवू शकेल यासाठी मी सोशल मीडिया असेल किंवा यांच्या साथीने प्रत्येकाची ज्यांची मदत घेता येईल त्या परीने त्यांची कला या सर्वांची देशाच्या बाहेरही कशी जाईल यासाठी पूर्णतः प्रयत्न करेन। मी गेल्या काही वर्षांपासून मी पाहत आहे माझ्या भागामध्ये महिला, आपण जो म्हणतो महिला असू दे किंवा तरुण मुली, यांना काम करण्यासाठी बाहेर जावं लागत आहे किंवा अगदी कमी मोबदल्यात त्याला काम करावं लागतं। या प्रत्येक महिलेजवळ काही ना काही कला आहे किंवा कोणत्याही कामाचं तरी कौशल्य आहे, त्याचा उपयोग करून मी त्यांच्यासाठी महिलांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ काय म्हणजे कशा पद्धतीनं त्यांना रोजगार निर्माण करता येईल यासाठी मी पाठपुरावा सरकारकडे करेल। रोजगार उपलब्ध कायमस्वरूपी कसा करून देता येईल हे मी पूर्ण प्रयत्न करेल। तसेच झोपडपट्टी भागातील कितीतरी तरुण हे शिक्षण करूनही त्यांना कोणताही म्हणजे जॉब वगैरे नसल्यामुळे आज बेरोजगार आहेत, तर काहीला शिक्षणही करता येत नाहीत। हे कोणत्या कारणामुळे? कारण त्यांना एक मार्गदर्शन करणारं केंद्र असं अजून माझ्या भागात कुठल्याही तरुणाला अजूनपर्यंत मिळलेलं नाही
तो जो आहे तो परंपरागत आलेला व्यवसाय तो करत राहतो. त्याच्यामध्ये कोणतीही आर्थिक विकास किंवा कौटुंबिक विकास आपण जो म्हणतो कौशल्याचा तो होताना दिसत नाही आहे. त्यासाठी मी आवर्जून कळवळीने प्रत्येकाला एक साथ घालत आहे की ही एकच संधी तुम्हाला नियती 5 वर्षातून एकदा देते. त्यामुळे या संधीचं सोनं करावं. मित्रांनो, मला या व्हिडिओमार्फत आवर्जून अजून एक संदेश द्यायचा आहे. तुमच्या प्रत्येकाच्या भागात आवर्जून काम करणाराच उमेदवार तुम्ही निवडून द्या. तो किती पैसेवाला आहे, त्याच्यामागे किती लोक आहेत, याला तुम्ही जुमानू नका. कारण विकास करायला तुम्हाला स्वतः तिथं आपला प्रतिनिधी निवडायचा आहे आणि तुम्ही आज निवडणारा प्रतिनिधीच पुढील 5 वर्षे काम करणार आहे. मित्रांनो, यामध्ये अजून एक प्रामुख्याने सांगावीशी अशी बाब वाटते ती म्हणजे गेल्या 20 ते 25 वर्षाचा विचार जर केला तर पंढरपूर नगरपालिकेतर्फे जो निधी येतो त्यामध्ये माझ्या भागासाठी किती आला, म्हणजे तुम्ही माझ्या भागातील नागरिकांना किंवा त्यांच्या जीवाची किंमत मोजायला की काही नाही का, हा पण प्रश्न मला तिथे उद्भवलेला आहे. कारण की जसा 20-25 वर्षापूर्वी जसा भाग होता तसाच अजून हे रस्ते, लाईट, पाणी या ज्या मूलभूत सुविधा आहे यासुद्धा तुम्ही आजपर्यंत व्यवस्थितपणे अजून पोचवू शकलेलं नाही. जे हक्काची ज्यांना आत्तापर्यंत घरे मिळायला हवी होती झोपडपट्टी भागामध्ये तीही अजूनपर्यंत मिळालेली नाही. त्यांच्या मुलांनी शिक्षण करायचंच नाही का, मग का त्यांनी आयुष्य असं पिढ्यानपिढ्या त्यांचं म्हणजे जे लाईफ स्ट्रक्चर आहे ते असंच जगत राहायचं का? तुम्ही यावर खूप बारकाईने विचार करून प्रत्येकाने मतदान करावं असं मला खरंच मनापासून वाटतं. माझ्या भागामध्ये बहुतांश लोक हे मूर्तिकाम करणारे असू दे किंवा बांधकाम काम करणारे आहेत, पण त्यांना बांधकाम कामगार नोंदणीचा योजनेचा जो लाभ आहे तो खरोखर ज्यांना मिळाला पाहिजे होता का त्याला आत्तापर्यंत पोचला आहे का? तसेच कुंभार काम करणारे वर्षानुवर्षे जे आहेत त्यांना आधुनिक पद्धतीच्या जे इलेक्ट्रॉनिक भट्टी किंवा बायोडिझेलवर चालणाऱ्या ज्या भट्ट्या आहेत त्या का मिळू नाही शकल्या? जी आधुनिक यंत्रणा आहे या त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोचवता येईल यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. माझ्या भागामध्ये सांगावं असं वाटतं की थोडा जरी मोठा पाऊस झाला तर 1 ते 1.5 फूट पाणी प्रत्येकाच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी साठलं जातं. तसेच इथे होणारी डासांची उत्पत्ती यामुळे पूर्ण लहान मुले आजारी पडली जातात. रुळाच्या कडेचा जो भाग आहे रेल्वे रुळाच्या तिथे जे घरे आहेत तिथं तुम्ही आजपर्यंत केंद्र शासन असू दे किंवा नगरपालिकेतर्फे त्यांच्या आत्मसंरक्षणासाठी तुम्ही कोणतीही म्हणजे अशी बॅरिकेड टाईप म्हणजे काहीतरी काय त्यांच्या जीवाची पर्वेसाठी काहीतरी का करू नाही शकला तुम्ही? आजपर्यंत तुम्ही बाधीचंच ठेवलं आहे आणि त्यांना पिढ्यानपिढ्या तसंच ठेवायचं का? तसेच भागातील प्रत्येक जो युवक किंवा युवती आहेत त्यांच्यापाशी काही ना काही स्किल असं वेगळं आहे जे शैक्षणिक असू दे किंवा इतर कोणतेही कौशल्य त्यांच्याजवळ आज आहे, पण त्याला एक विशेष असा प्लॅटफॉर्म मिळू शकलेला नाही आहे. त्यामुळं प्रभागाची अधोगती होत चाललेली आहे. ती तिथंच विकास तर खुंटलेला आहे पण त्यातून तो गुरफटला गेलेला आहे प्रत्येक नागरिक माझ्या भागात. तसेच झोपडपट्टीतील जे नागरिक आहेत किंवा कुंभार गल्ली जो म्हणतो आपण भाग तेथील नागरिकांना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मी हा भागाचं नाव आधुनिक पद्धतीने झोपडपट्टी हे नाव पुसून कशा पद्धतीने नवीन नाव तयार करण्यात येईल यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. व तिथे जो तुम्ही आज अंधार बघत आहात तिथे विजेचा जो पुरवठा पुरवू शकत नाही नगरपालिका, त्यावर त्यांनी उपाययोजना करत कशा पद्धतीने सोलर जो आपण हाय मास्ट म्हणतो किंवा लॅम्प म्हणतो आपण जे रोड लाईट्स ते त्या भागात कशा पद्धतीने बसवता येईल यासाठी नेहमी मी पाठपुरावा करत आलेलो आहे. तेव्हा माझ्या प्रभागातील प्रत्येक तरुण युवती यांना माझी आवर्जून विनंती आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक यांचा आशीर्वाद सोबत घेऊन मला त्यांनाही सांगावं असं वाटतं की माझ्या भागाचा पूर्ण चेहरा बदलण्यासाठी व तेथील सगळा जो भाग आहे तो विकासमय करण्यासाठी मला एकदा संधी द्या आणि तुम्ही ही संधी 5 वर्षातून येते. तुम्हाला व तुमच्या भागाला निवडणुकीपुरतं जे गृहीत धरतात त्यांना हीच वेळ आहे बदल घडवून दाखवण्याची. धन्यवाद.